माझं नाव प्रकाश रमेश माप, जातेगाव. माझी साधारणपणे ना एक 15 एकरामध्ये क्षेत्र आहे. पपईची लागवड साधारणपणे 2 एकरावरती आहे. ती लागवड करण्याआधी आधी कांदा, ऊस या प्रकारची पिकं घ्यायची. ती लागवड तर सध्या मी ऑर्गॅनिककडे जास्त वळवलेलो आहे, कारण रासायनिक जास्त नासधूस होतो जमिनीचा आणि पिकं चांगली येत नाही. रेंजच्या साधारण साह्याने मला 2,21,000 रोपं भेटली. त्याच्याप्रमाणे मला 5 रुपयामध्ये उपलब्ध करून दिले. त्या लोकांनी तसं मला सहकार्य केलं. त्याच्यानंतर त्यांनी मला ते ऑर्गॅनिक किट दिले 2, एक फवारणीचं किट दिलं आणि एक ड्रिपमधून सोडायचं किट दिलं. आणि तसं त्या लोकांचं मला भरपूर सहकार्य झालं आणि भविष्यात ती सहकार्य करते त्यांच्याकडून मला त्याची अपेक्षा आहे. पपई लावायच्या आधी मी साधारणपणे ना त्या बकरं मेंढ्या बसवल्या, साधारणपणे सर्व रानामध्ये मेंढ्या बसवल्या. मग ती रान त्या 2 वेळा काकरपाळी करून रोटावेटर मारून परत मी एक 26 ट्रॉली कंपोस्ट खत टाकलं. कंपोस्ट खत पांगवल्याच्यानंतर परत काकरपाळी करून बेड तयार करून घेतली. बेड तयार केल्याच्यानंतर ड्रिप आथरून घेतले. ड्रिप आथरल्याच्यानंतर मल्चिंग आथरून घेतल्याच्यानंतर मग लागवड केली. पपईचा जो कालावधी 9 महिन्याचा कालावधी होता आणि मध्ये बराचसा गॅप होता. म्हणलं साधारणपणे जे पपईला जे सुरुवातीला खतं वगैरे लागतात ना, त्याचा जो खर्च निघेल त्यासाठी मी झेंडूची मध्ये लागवड केली आणि झेंडूनी जे जमिनीमधले नेमाटोड वगैरे येते झेंडू ओढून घेतो. त्यासाठी मी एक 35 ते 40 टनाच्या आसपास उत्पन्न निघतं त्याचं. एकरी साधारणपणे 2.5 ते 3 लाख रुपये राहतात. एक सरांनी मला ते दिलं होतं, जीवाणूचं दिलं होतं. ते गुळ ते मिक्स करून त्याच्यामुळे पपईची क्वालिटी वगैरे ती चांगली सुधारली आणि जमिनीचा पोत चांगला सुधारला.